नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी आला माझ्या गावात, कारण की माझ्या गावात आहे क्रिकेटची मॅच। म्हणजे मागेला समाजाची मॅच आहे, तिथे जाऊन बघूया कसं वाटते। चला आता आम्ही ग्राउंडवर पोहोचत आहेत आणि हे घ्या पोहोचलेच समजा। इथेच ठेवतो। आता आम्हाला टी शर्ट मिळालेले आहेत आमच्या गावचे। ठीक आहे सश ओपन कर 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 ओपन। अरे मी इकडे गेलेला गद्दारी ना अंपायर पण पाहतोय पोखरण गावामध्ये गोलंदाजी करतोय नरेंद्र वर्सेस योगेश। चांगला फलंदाज आणि दाखवलाय, चेंडू जातोय वन बाउन्स, चौकार, अप्रतिम चौकार जातोय, सीमा रेषाच्या पार जातोय चौका। असे बल्लेबाजी करते हैं ये तीन हो इस बार अच्छी तरह से बल्लेबाज, अच्छी गेंद, दिमाग लगा के गेंदबाजी कर रहे हैं। तो आज का ये मुकाबला बहुत ही बढ़िया होने वाला है। देखेंगे किस तरह से बल्लेबाजी और गेंदबाजी होती है। ऊपर मांगेले प्रीमियर लीग की स्पर्धा आज होती हुई, आज महाराष्ट्र दिन का दिन आज संपन्न हो रहा है और आज का दिन बहुत ही सबके लिए आनंद और जल्लोष भरा दिन है। महाराष्ट्र दिन, कामगार दिन। हो गया पुण्य का तैयार, उल्टा चेंडू, चेंडू जाईल 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 सीमा। गुड बैटिंग वैजनाथ एका साईडला क्रिकेटची मॅच चालू असताना दुसऱ्या साईडला आपल्या महिला मंडळ जीवनाची सोय करत आहेत। हॅलो, दुसऱ्या षटकामधील दुसरा चेंडू देखील मार्गस्थ समोर देखील पाहिला तर योगेश आक्रमकतेचा खेळ दाखवत असताना खेळाडूंना खेळ देखील दाखवणं गरजेचं आहे। का मोठा खेळ करावाच लागेल यावेळी देखील अप्रतिम वेगार स्वार होताना अथर्व जरी पहिल्या चेंडूवर फटका बसला तर नंतर दुसऱ्या चेंडूवर देखील प्रत्युत्तर दिलं आहे। फोटो नाही काढतोय, व्हिडिओ काढतोय। आता वरती घेतला थंड पिणं आणण्यासाठी पिताना ग्लास दाखवलेस ते आता ते पण सांगतो मी। आता अथर्व यांचा शॉर्ट बॉल त्याला देखील पुल केलाय, पुल अँड पॉवरफुल येतो योगेश नावाचा ब्रँडेड षटकार। हो म्हणजे दाखवायला पुढच्या वर्षी एवढे एवढे बायको होते गेल्या वर्षी असं। हे सामने आयोजन केलं त्यावेळेला आपण 10 संघांशी या स्पर्धेत उतरले होतो आणि ही नावं सुचवली गेली गावासाठी। जोटिंग 11, काटोदरे 11, दत्तगुरू 11, वडलेदेव 11, मोडात 11 होतं एक, त्यानंतर आहे अजून ही
काटोदरा 11, नंतर होतं आपलं मोरथाड 11 होतं, तांबितडा 11 होतं. अशी ही फारच सुरेख नाव, आणि ही नावं म्हणजे नुसती नावं नाही तर हा आपल्या गावाचा इतिहास आहे. आणि इतिहास जोपासण्यासाठी ही स्पर्धा आपण भरवतोय हे लक्षात घ्या. कारण जी नवीन पिढी आहे त्यांना आपलं गाव कसं होतं ते त्यांनी अनुभवलं नसेल, परंतु या स्पर्धेतून आपण एकत्र येतो आणि एकत्र येऊन आपल्या गावातल्या जुन्या आठवणी आपण जोपासण्यासाठी हा प्रयत्न करतो. त्यासाठी सर्व आयोजकांसाठी मी त्यांचे आभार. जुगलबंदी प्रत्येक खेळाडूंना, प्रत्येक जुन्या खेळाडूंना, युवराज तामोरे यांनी पण यायचं आहे. ईशान नाईक, युवराज तामोरे, योगेश तामोरे यांनीही गणेश तामोरे आलेले आहेत या ठिकाणी मांडावेत. मैदानात संतोष तामोरे यांचंही आगमन झालेलं आहे. तर त्यानंतर आम्ही प्रत्येकानं प्रश्न विचारेन की संतोष तामोरे यांना मी विनंती करेन की त्यांनी जे पहिल्या वर्षी 10 नावं सुचवली गेली, ती 10ची 10 नावं त्यांना आठवतात की माहीत नाही, पण त्यांनी सांगावी अशी. हां, ठीक आहे. तरी पण कोणाला किती नावं आठवतात हा एक वेगळा प्रश्न. प्रशांत तामोरे पासून सुरुवात करूया. किती नावं आठवतात? मला तरी वाटतं की आपले आतापर्यंत जे बहुतेक प्रेझेंट आहे तिकडे 1-2 प्लेयर असतील की ते मिळत नाही, बाकी सगळे. कारण की मी जे संघ 10 संघ सहभागी झाले होते, 10 नावापैकी किती नावं आठवतात? पण ती कोणी चॉईस केलेली मला माहिती नाही. पण तुम्हाला किती आठवतात? 4 वर्ष संतोष तामोरे यांनी, चौथं वर्ष पहिले वर्षी 10. गुरुदेव 11 अशा पद्धतीची ही होळी माता 11, त्याच्यानंतर शाखा मंडळ पोखरण, मोडखाड 11, मोडात 11, अशी ही आम्ही, म्हणजे हे माइलस्टोन्स होते ॲक्च्युली. ही नावं नाही मिळत. तर आज ज्या वेळेला मी ही नावं घेतोय त्यावेळेला जे इथे बसलेले आहेत आणि ज्यांनी पोखरणमध्ये दिवस घालवलेले आहेत त्यांना ह्या नावासोबत ते दृश्य पण आठवत असतील की, आणि त्या दृश्यांबरोबर ते गावातलं चित्र डोळ्यासमोर उभं राहत असेल. म्हणून ही आठवण म्हणून आम्ही ही संघासाठी ही नावं सुचवली होती आणि ती खूप सगळ्यांना आवडली. पण बघूया सामन्याचं लाईव्ह लोकेशन्स आणि लाईव्ह प्रेझेंटेशन आपण करूया अनिकेत. आणि खरोखर भाऊजी मेवण्याला चेंडू टाकतोय आणि बीट करतोय. उत्कृष्ट असे गोलंदाज, खूप जुने आणि अनुभवी असे आमचे नरेंद्र किणी. पहिले ते फक्त इनस्पिन करायचे, आता आउटस्पिन पण करतात. म्हणजे काय सांगायलाच नको. कधी कधी चायना पण टाकतात. बघा मी बोलतच आहे आणि एक दुसरा चेंडू निर्धाव होतोय. खूपच प्रेशरमध्ये आणलं त्यांनी अनिकेत आरेकर यांना. अनिकेत आता पुढे काय डाव रचतोय ते बघूया. आणि नरेंद्र जास्त घे, कसं ठरतंय हे देखील पाहूया. जास्त घे. मी 5-6 वेळा नाही आला ना बस. यावेळी देखील फटकादार चांगला खेळ आहे. या चेंडू देखील साईला फायनलच्या दिशेने एकदा पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील परिपूर्ण केला. या चांगली जास्त दे. चेंडू निघून साईला 7 धावांचे आणि मोठा फटका, षटकार. काय बस का बस घे. खेळ दाखवत असताना जतीन 5 चेंडू मागे देखील पाहिलात तर 22वा. आम्ही जातात ग्राउंड मध्ये आत मिळून इकडे असो ना. पहिले करण तो रे
असावा तर हा असा असावा. शेवटच्या टप्प्यावर सामना देखील आलेला आहे. तर 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. प्रेशर देखील आहे गोलंदाजांवर, प्रेशर देखील आहे फलंदाजांवर, परंतु वा काय फटका सजवलाय. सरळ चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. मयूर नावाचा येतो या ब्रँडेड षटकार. 3 धावांची गरज. होळी माता संघांच्या डगआउट मध्ये देखील आता खुशीचं वातावरण झळकत असताना 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. मॅच देखील कुठे होती आणि मॅच देखील कुठे आणलाय. मयूर नावाचा वादळ देखील आता या मैदानावर झळकत असताना यावेळी देखील सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत असताना एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल की नाही. यस थांबवलाय या फलंदाजाने. 1 धावांनी समाधान मानतोय. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. धाव फलकावर धाव संख्या झालेल्या आहे ते 49. 49 रन इंटू द स्कोअर बोर्ड. 3 चेंडू 2 धावांची गरज. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. चेस विन टू मॅच विन. दिलेला टार्गेट तुम्हाला परिपूर्ण करावाच लागणार. 3 चेंडू 2 धावा. 1 निर्धाव चेंडू आला तर मॅच वर डिपेंड होऊ शकतो. फटका फसलाय. जेल घेण्याचा प्रयत्न. 1 धाव. फक्त 1 पाऊल लांब होळी माता 11 संघ ही चमचमती ट्रॉफी घेण्यासाठी. जल्लोष पहा. होळी माता संघाचा जल्लोष देखील आता चालू झालेला आहे. 2 चेंडू आणि 1 धावांची गरज. 6 चेंडू 16 धावांची गरज असताना देखील आता मॅच देखील पहा कुठे आलाय. 2 चेंडू आणि 1 धावांची गरज. नक्कीच मयूर यांचं देखील कौतुक करावं लागेल. हातातली मॅच देखील गेली होती परंतु ती मॅच देखील विपक्ष संघाकडून देखील खेचून आणली मयूर यांनी देखील. 2 चेंडू आणि 1 धावांची गरज. टाळ्यांचा गजर देखील झालाच पाहिजे प्रेक्षक. शेवटचा चेंडू. यावेळी देखील सेन्सिबल पाहूया. याचा फायनल ठरतो मिस्टर होळी माता 11 संघ. कमॉन डीजे. बॉक्स पण घ्यायचा. म्हणजे आपले भाऊ विक्रम भाऊ पण आहेत ते माझ्यासोबत. ते जसं नावं घेतील तसं एक एक नावं घेतल्यानंतर प्रत्येकाने उठायचं आहे. तर आपण बक्षीस वितरणासाठी सोहळा सुरू. या सर्व पारितोषिक घेण्यासाठी तर मी आमंत्रित करतो दिगंबर दवणे आणि हरकेश भाऊ यांनी दोघं मिळून ती ट्रॉफी द्यायची आहे. हरकेश भाऊ धन्यवाद डीजे. तर आता देखील आपण पाहूया या स्पर्धेतील सर्वाधिक
मोठं पुरस्कार पाहूया आपण या स्पर्धेतील सर्व पण वळूया. प्रथम पारितोषिक ही चॅम्पियनची ट्रॉफी तर घेण्यासाठी मी बोलवतोय. यायचं आहे तर आपण होळी माता 11 संघाच्या सर्व खेळाडूंनी यायचं आहे प्लीज. ईशान नाईक सरांना विनंती करतो सर आपले शुभ हस्ते ही चॅम्पियनची ट्रॉफी आपण देऊया. ईशान सर प्लीज यायचं आहे. टाळ्यांचा गजर करायचा प्लीज. चॅम्पियन ठरतोय हा संघ. धन्यवाद डीजे. तर टाळ्या वाजवायच्या टाळ्या. पुरस्कार देखील राहिलेला आहे. तर प्रवीण आंबेरे सरांना विनंती करतो की सर आपले शुभ हस्ते पुष्पगुच्छाचा आपण पुरस्कार देऊया. या स्पर्धेसाठी सर्वाधिक ज्या व्यक्तींनी युवराज तामोरे सरांना विनंती करतो सर या स्पर्धेच्या माध्यमातून पुष्पगुच्छ देऊन आपला यथोचित सन्मान करायचा आहे प्लीज. प्रेक्षकांना व सर्व खेळाडूंनी उभं राहायचंय प्लीज. युवराज साठी एकदा टाळ्यांचं जोरदार. कारण सगळ्यांनी मेहनत केली आणि प्रत्येकाने स्वतःसाठी न खेळता गावासाठी आपल्या समाजासाठी एकत्र आले. कारण मी प्रत्येक वेळी बघतो आपल्या समाजामध्ये कोणाकडे दुःख होते किंवा कार्य असते किंवा आपले सांस्कृतिक कार्यक्रम असतात किंवा सण असतात त्यावेळी एवढी पोरं किंवा एवढे जण एकत्र नसतात तरी मॅचच्या निमित्ताने का असो ना पण सगळे एकत्र येतात. सगळे खेळीमेळीचं वातावरण राहते. तर मी पुन्हा सगळ्यांचे एक धन्यवाद करतो. स्वतःसाठी एकदा स्वतःने टाळ्या वाजवायचं आहे प्रत्येकाने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मंडळाकडनं कोणाचं काही राहून गेलं असेल किंवा काही चुका झाल्या असेल तर मी क्षमस्व आहे आणि या मंडळाकडनं मी स्वतः सगळ्यांची माफी मागतो किंवा काही राहिलं असेल तर क्षमस्व. जे झालं गेलं ते विसरून जा आणि पुन्हा नव्याने पुढच्या वर्षी किती चांगलं होईल यासाठी आपण प्रयत्न करूया. धन्यवाद सगळ्यांचं धन्यवाद. आणि जेवढी